या मिळेला जन्म आणि मिळेला वर खरंच धन्य झालो मी धन्य. काळजाची तार छेडुळी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाणी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सर्व जन्माले उडी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सर्व जन्माले उडी काळजाची तार छेडुळी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनांनी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सर्व जन्माले उडी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले काग जन्माले उडी काळजाची तार छेडुळी नारदाची वाणी अंतरीच्या भावनांनी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले काग जन्माले उडी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले काग जन्माले उडी. तुझ्या श्री दिलेली वराची प्रसिद्धी प्रथम या कोसाड्यावरती करून पाहतो. आपला हात माझ्या मस्तकी लागतात. हे चित्रासुरा मी तुझाच बंधुराज ब्रह्मश्री नारदमुनी नारायण नारायण म्हणजे म्हणजे माझे भारता प्रणाम अशी प्रणाम बंधुराज प्रणाम. आता कळीला नक्की सुरुवात होणार. उठ चित्रासुरा उठ. हे चित्रासुरा आपल्या पिताश्रीनी तुला आपला पित्र मानला तरी तुला देवलोकी स्थान नाही, कारण तू असुर आहे. असुर मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि मला आम्ही देवलोकी स्थान हवं आहे. हे चित्रासुरा तुला देवलोकी स्थान मिळवण्यासाठी तुला सर्व देवांना
युद्धात पराभव करायला लागेल आणि त्यांचे राज्य तुला काबीज करावे लागेल तर तू या विश्वाचा राजा होशील राजा नारायण नारायण शक्ती कुठली शक्ती हे श्रीकृष्णा तू प्रथम त्या इंद्रावर स्वारी कर त्याचे राज्य तू काबीज कर आणि त्याचे राज्य तू काबीज केलेस तर तू या विश्वाचा राजा होशील सुंदरसुरा राजा होशील ठीक आहे भरता तुम्ही सांगता त्या मार्गावर मी जायला तयार आहे आजपासून तुम्ही माझे गुरु आहात नारायण नारायण या तुम्ही. भ्राता श्रीनी दिलेल्या मार्गाला विलंब नको करायला प्रथम प्रथम मी माझ्या सैन्याला बोलवतो चंडा मुंडा ई